आम्हाला आमच्या अधिकारासाठी लढण्याचा अधिकार नाही लोकशाहीमध्ये. नाही, आम्ही मोर्चा काढणारच नाही, आम्ही बोलूच नाही. म्हणजे तू कोण लागला रे खंडोबा? तूच बोलशील आणि आम्ही बोलणार नाही? हे चुकीचं होत आहे. अजितदादांना भुजबळ संपवून टाकेल असंही म्हटले. अरे काय, कोणता त्यांचा विषय आहे? याला कशाला राजकारण करत बसायचं आहे? हे बघा, जिथे लाठीचार्ज झाला ना जरांगे, आता तिथून हिरो झाला जरांगे. लाठीचार्ज झालाच नसता तर कोण जरांगेना विचारलं असता? आणि काय झालं होतं आम्हाला माहित आहे. 10 उपोषणं केलेत 20 ठिकाणी. ज्या ठिकाणी लाठीचार्ज झाला तिथे मी सुद्धा गेलो होतो. मला सुद्धा सहानुभूती होती की नाही, हे चुकीचं झालेलं आहे. आणि तिथे जाऊन भेट दिली, जरांगेंची भेट घेतली मी. काय विसरलेत काय ते? पण त्यांनी ज्या वेळेस वारंवार भूमिका बदलली, पहिले म्हणले मराठवाड्यातली तरुणांच्या संदर्भात, मराठा तरुणांच्या संदर्भात न्याय मिळाला पाहिजे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे. आम्ही त्यांच्या सोबत होतो. EWS लागू झाला, सर्वांनी एक मताने आपल्या SCBCला एक मताने आम्ही समर्थन दिलं, एक मताने. आणि त्यानंतर त्यांच्या सगळ्या मागण्यांच्या पाठीमागे आम्ही होतो. फक्त आमची मागणी एवढीच होती की बाबा तुम्ही ओबीसीतून घेऊ नका. हा एवढा मोठा समूह आहे, आम्हालाच मिळत नाही, आम्हीच उपाशी आहोत, आमच्याच लोकांची वाट लागली आहे, आमच्या लेकरं बाळांची काय गती आहे? जरा जाऊन महाराष्ट्र फिरल्यानंतर इतर समाजामध्ये कळेल जरांगेंना. त्यामुळे आम्ही म्हटलं की तुम्ही वेगळी व्यवस्था करा निर्माण, त्यांच्यासाठी वेगळ्यांना आरक्षण द्या. ओबीसीला आरक्षणाला कुठेही त्या ठिकाणी धक्का न लावता त्यांना द्या. आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरुद्ध आहोत, समाजाच्या विरुद्ध नाही. आम्ही जर आमच्या ओबीसी लोकांच्यासाठी जर लढण्याची भूमिका आम्ही जर घेत आहोत, ते जसे म्हणतायत ते चुकीचं आहे, ते म्हणले ते 100% खरं आहे असं म्हणून चुप राहायचं का? तो GR काढला राज्य सरकारने, ओबीसीला उद्ध्वस्त करणारा GR आहे, ओबीसीची संपूर्ण आरक्षण घालवणार आहे. कोणी तुम्हाला राजकीय दिसणार नाही, नोकरी दिसणार नाही, ना शिक्षणात दिसेल. ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. म्हणून मी मराठा बांधवांना सांगतोय, आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही. तुमच्या मराठा समाजातील गरीब तरुण लोकांना सगळ्यांना जे मिळायचं ते देऊ देत. मुख्यमंत्र्यांनी परवाच सांगितलं, भाषणातून सांगितलं, त्याचा उल्लेख मी मीटिंगमध्ये केला की महाराष्ट्रातील अजितदादा नाकारत आहेत मराठा समाजाच्या तरुणांना रोजगारासाठी, सारथीसाठी. आतापर्यंत आमच्याकडे जी माहिती आहे, आणि ते मीटिंगमध्ये सुद्धा आम्ही बोललो आहे, 13,500 कोटी रुपये 1.5 लाख मराठा तरुणांना, अण्णासाहेब पाटील महामंडळाला मराठाच्या 1.5 लाख तरुणांना कर्ज देण्यासाठी 13,500 कोटी रुपये वाटले. या सरकारने ओबीसी साठी किती वाटले? किती ओबीसी तरुणांना रोजगार दिला आणि लोन दिला, कर्ज दिला? कुठे चाललंय? आणि तरी पण त्याच्या पलीकडे जाऊन सारथीची इमारत टोले जंग इमारत बांधली आणि महाज्योतीची इमारत 4 टेबलावर सुरू आहे. त्याला पैसे दिले नाहीत, एका खाजगी संस्थेला पैसे देऊन टाकलेत. ओबीसीच्या हॉस्टेल बांधायसाठी पैसे नाहीत. आणि सारथीला कोल्हापूरची इमारत, पुण्याची इमारत, 500-500 कोटी रुपयाची इमारत बांधली, 800-800 कोटी रुपयाची, जवळपास 20,000 कोटी रुपये या मराठा समाजाच्या सवलतीसाठी दिलेत. 1% आम्ही विरोध केला नाही, कारण विरोध करायचं काही कारण नाही, दिलंच पाहिजे ही आमची भूमिका आहे. पण नाही, ओबीसीतूनच पाहिजेत. आणि सरकार सुद्धा येळपाटासारखं त्याच्या दबावाखाली झुकलाय. हे दुःख वाटतं यांचं आम्हाला. सत्ता बित्ता काय, आमदारकी बिमदारकी आम्हाला काही त्याचं देणं घेणं नाही. राजकारण काय पक्षभिक्ष काही देणं घेणं नाही. मी लढतो आहे, ओबीसीच्या हक्कासाठी लढतोय, ओबीसीवर अन्याय होतो म्हणून लढतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता करू देत ना, काय करेल तो मारूनच टाकेल ना, मनोज जरांगे. आता isakal.com आहे
देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. टाकेल ना, त्यापेक्षा काय. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढताना आमचा जीव गेला तरी चालेल. जीव घेणारा कोण आहे तर आम्ही चिठ्ठी लिहून ठेवू, जरांगेला फाशीवर चढवा म्हणून. आमचा जीव गेल्यावर पहिली फाशी त्याला द्या, तो आमचा जीव घ्यायला सांगतो ना, तर सरकारने त्याच्यावर कारवाई करेल, गुन्हे दाखल करतील आणि करतील ना, चढवतील ना फाशीवर. तसंही काही गेलंच आहे. 8 दिवसांनी 10 दिवसांनी बिमारीचं सोंग करतोच तो. नवीन भिडू भेटला आहे, तलवार आणि जयची भाषा करतोय, यांना दंगली घडवत असं तुमच्या नाव घेऊन आरोप केला. अरे नवीन भिडू काय, मी काय पाल बोलतोय? मी कुठल्या तलवारीची भाषा बोलली? काढ रे म्हणा एकतरी तलवारीची भाषा बोललेलं माझं वाक्य. मी ज्या वेळेस अंबडमध्ये सभा झाली, कोणी कोयत्याची भाषा केली, मी त्या सभेमध्ये गेलो नाही, दुसऱ्या सभेमध्ये. कारण ही शस्त्राची भाषा आपल्याला जमणार नाही. आम्ही एकमेकाचे महाराष्ट्रात राहतो, एकमेकाच्या आमचे संबंध अनेक वर्षाचे पिढ्यानपिढ्या आहेत. घर म्हणजे गाव म्हणजे आम्ही सगळ्यांच्या एक मंदिरात समान त्या नात्याला जपतो. ह्यामध्ये एक तरी शब्द मला दाखवा की विजय वडेट्टीवारांनी कधी तलवारीची भाषा केली काय, कधी बंदुकीची भाषा केली काय. आम्हाला अजिबात हे जमत नाही. आणि संपवून टाकायचाच विचार आहे, मारून टाकायचं मारून टाका. द्या त्यांच्या हातामध्ये 10-20 टोडक्या आहेत, टोडक्यांचा समूह असेल तर AK-47. मी कालही बोललो, पुन्हा काही ॲडव्हान्स बंदूक असतील तर देऊन टाका, उडवायला सांगून टाका, मग तुम्ही जिवंत राहा एकटेच. हे जे पद्धत आहे समाजाला भडकवण्याची, हे बंद केलं पाहिजे जरांगे पाटलांनी. हक्क मागायचा आहे तर तुम्ही न्यायिक मागा, आम्ही मागतोय लढून. तुम्ही मोर्चे काढले, आम्ही मोर्चे काढतो, त्यात काय मोठा गोष्ट आहे? आम्हाला आमच्या अधिकारासाठी लढण्याचा अधिकार नाही लोकशाहीमध्ये? नाही, आम्ही मोर्चा काढणारच नाही, आम्ही बोलूच नाही. म्हणजे तू कोण लागला रे खंडोबा, तूच बोलशील आणि आम्ही बोलणार नाही? हे चुकीचं होत आहे. हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त केला पाहिजे. धन्यवाद.